नवापूर तालुक्यात 92 लाखाच्या अवैध दारूचा साठा जप्त। स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई। तब्बल 92,78,460 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। रायपूर तालुका नवापूर येथील घटना। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी रायपूर तालुका नवापूर येथील भाविन कोकणी हा त्याच्या घरच्या जवळ असलेल्या शेताला लागून वनामध्ये अवैधरित्या दारूचा साठा साठवून त्याची वाहनांमध्ये वाहतूक करीत आहे अशी खात्रीशीर गुप्त माहिती मिळाल्यावरून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पथकास बातमीची खात्री करून कारवाई करण्याकामी सांगितले। स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने भाविन कोकणी याच्या घराजवळील शेताजवळ असलेल्या लहान टेकडीच्या शेजारी झाडाझुडपातील खाचेच्या ठिकाणी छापा टाकला असता सदर ठिकाणी काही इसम व वाहने असे जमिनीवर ठेवलेल्या दारूसहित दिसून आले। सदर इसमांना पोलीस आल्याचा सुगावा लागल्याने ते तिथून पळ काढत असताना पथकाने एका इसमाला ताब्यात घेतले। त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव धर्मेश मंगू धोडी राहणार एकलारा जिल्हा वलसाड गुजरात असे सांगितले व सदरचा माल हा भाविन कोकणी याचा असल्याने त्याने सांगितले। सदर ठिकाणी एकूण 4 चाकी वाहने मिळून आली असून सदर वाहनांमध्ये दारूचे बॉक्स मिळून आले। त्यानंतर सदर ठिकाणाहून एकूण 92,78,460 रुपये किमतीचा अवैध दारूचा मुद्देमाल एकूण 4 वाहनांसह जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे। वर नमूद आरोपी विरुद्ध नवापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, PSI विकास गुंजाळ, जितेंद्र तांबोळी, जितेंद्र तोरवणे, बापू बागुल, नितीन गांगुडे, दिनेश चित्ते, मुकेश तावडे, मनोज नाईक, विशाल नागरे, अजित गावित, सचिन वसावे यांनी केली आहे।